ची सभा पार पडली होती आणि या सभेतून ठाकरे बंधूंनी जोरदार हल्ला महायुतीवर केला होता। आता ठाकरेंच्या हल्ल्याला महायुती उत्तर देणार आहे। शिवाजी पार्कात संध्याकाळी महायुतीची सभा आहे आणि या सभेची अनेकांना उत्सुकता लागली आहे। एक दिवसापूर्वी ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्क या ठिकाणी सभा घेत जोरदार हल्लाबोल केला होता। अदानी या विषयावरून जोरदार हल्लाबोल हा भाजप आणि महायुतीवर केला होता। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, महायुतीची सुद्धा आता सभा होतीये। महायुती ठाकरे बंधूंनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार आहे। अदानी विषयावर राज ठाकरे आक्रमक झाले होते। या विषयासोबतच अन्य कोणकोणते असे विषय आहेत की ज्यावर महायुती ठाकरे बंधूंना उत्तर देईल? जगदीश, खरं तर मी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या सध्या ठिकाणी आहे आणि अंतिम टप्प्यात जी आहे ती सध्या तयारी आलेली दिसून येते। मी सध्या व्यासपीठावर आहे। महायुतीची सभा इथे काही वेळातच सुरू होणार आहे आणि विशेषतः समजा या महायुतीच्या सभेचं विशेष आकर्षण बघायला गेलं तर महायुतीचे जे सर्व 227 उमेदवार आहेत ते सध्या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास आठवले, नारायण राणे यांचं या ठिकाणी भाषण होणार आहे असं देखील ऐकायला मिळते। आपण समोरच्या बाजूची दृश्य बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे। चोख पोलीस बंदोबस्त हा देखील करण्यात आलेला आहे आणि मुंबईकर जे आहेत आता हळूहळू महायुतीचे जे सर्व नेते, महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते सध्या या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी महायुतीचे सर्व नेते जे आहेत ते सध्या या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। खरं पाहायला गेलं तर ही सभा जी आहे ती ऐतिहासिक होण्याची दाट शक्यता आहे, कारण की कालच ठाकरे बंधूंची या ठिकाणी एकत्रित सभा झालेली आहे आणि त्यानंतर आज महायुतीची सभा या ठिकाणी होत आहेत। अर्थातच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून प्रवक्त्या शीतलजी आहेत आपल्यासोबत आता। शीतलजी, खरं तर कालच ठाकरे बंधूंची सभा झालेली आहे, आज तुमची होत आहे। काय उत्तर मिळेल आम्हाला? महायुती कसं मुंबईकरांना मतांसाठी जे आहेत बोलणार आहेत? मला वाटतं कालची जी सभा म्हणण्यापेक्षा ते स्टँडअप कॉमेडी शो होता असं मला वाटतंय आणि याच्यानी मनोरंजन होतं, परंतु मुंबईकर यांना मतदान नक्कीच करणार नाही। मुंबईकरांना माहिती आहे की महायुती म्हणजे प्रगती, त्याच्यामुळे प्रगतीचं काम करणाऱ्या महायुतीच्याच मागे मुंबईकर ठामपणे उभे राहतील। येणाऱ्या 15 तारखेला हे नक्की तुम्हाला कळणार आहे, कारण काल फक्त इथे आरोप करण्यात आले, परंतु गेल्या 25 वर्षात तुम्ही मुंबईची काय परिस्थिती केली हे मात्र तुम्ही सांगू शकलेले नाही आहेत। मुंबईमध्ये खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे केले, डांबराच्या घोटाळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? आज आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतोय, टोल मुक्त मुंबई केले, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, त्याच पद्धतीने आज अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, या संदर्भात आम्ही 3.5 वर्षात काय केलं हे आम्ही सांगणार आहोत आणि पुढच्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहोत ह्याचा आम्ही लेखाजोखा आज मुंबईकरांसमोर मांडणार आहोत। अर्थातच मुद्दे तुमचे सगळे महायुतीचे तयार आहेत, पण लोकांना वाट आहे ती 15 तारखेच्या मतदानाची आणि 16 तारखेला नेमकं काय होईल? आपल्याला काय वाटतं 16 तारखेला काय होईल? 16 तारखेला गुलाल आम्हीच उधळणार आणि महायुतीचाच महापौर हा मुंबईचा होणार आहे आणि मराठी महापौर होणार आहे। काय स्ट्राईक रेट असेल महायुतीचा? मला वाटतं याच्यासाठी आपण पुढचे 2 दिवस नक्कीच बोलणार आहे। आज आपण सभेला आलो आहेत, सभेमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते येण्याची सुरुवात झालेली आहे। काल दोन्ही भाऊ एकत्र येऊन सुद्धा संपूर्ण मैदान भरू शकलेले नाही, ते आपण बघितलेले आहेत। आज तुम्हाला दिसेल महायुतीवर मुंबईकर किती प्रेम करतात। अर्थातच बघू शकतो शीतलताई मात्रे आपल्यासोबत होत्या आणि त्यामुळे आता या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते देखील पोहोचण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो शिवसेनेचे सध्या उमेदवार या ठिकाणी दिसून येत आहेत। नाना अंबोले असतील, इतर सर्व जे आहेत उमेदवार, जे 227 उमेदवार महायुतीचे असणार आहेत ते या ठिकाणी सध्या पोहोचलेले दिसून येत आहेत आणि अर्थातच आसन व्यवस्था ही देखील आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी नावांच्या पाट्या या देखील लावण्यात आलेल्या आहेत। जगदीश, या ठिकाणी शिंदे साहेबांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। बाजूला देवेंद्रजी फडणवीस, रवींद्र चव्हाण, अमित साटम, राहुल नार्वेकर, रामदास आठवले, रामदास कदम, आनंदराव अडसूळ, म्हणजे जे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सर्व नेते आहेत त्यांच्यासाठीची आसन व्यवस्था या ठिकाणी दिसून येत आहे आणि अर्थातच काही वेळातच या सभेला सुरुवात होईल। साधारणतः 7 वाजता ही सभा सुरू होईल जगदीश आणि त्यासाठी जे आहे अंतिम टप्प्यात सर्व तयारी या ठिकाणी आलेली दिसून येत आहे। बघू शकतो कशा पद्धतीने भव्य दिवस स्टेज हा बनवण्यात आलेला आहे। खरं तर काही महिन्यांआधी याच ठिकाणावरनं महायुतीने जे आहे विधानसभेचं देखील रणशिंग फुकलं होतं आणि इथे देखील सभा जी आहे ती झाली होती आणि त्यानंतर मात्र महायुतीला मोठा विजय जो आहे तो महाराष्ट्रात झाला होता। आता देखील महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि अशामध्येच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दादर शिवाजी पार्क या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादर या ठिकाणी आणि त्याचंच जे आपण बघू शकतो अंतिम टप्प्यात सगळी तयारी आलेली आहे। जगदीश, शुभम, तुम्ही या सभेवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर शिवाजी पार्क या ठिकाणी संध्याकाळी महायुतीची सभा होणार आहे आणि या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
ठाकरे बंधूंनी एक दिवसापूर्वी सभा घेत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला होता. अदानी हा विषय घेत जोरदार हल्लाबोल केला होता. याला कसं महायुती उत्तर देते याकडे सारे